नमस्कार, मी रामभाऊ बागल. माढा मतदारसंघातील मोहिते पाटलांची उमेदवारीला उशीर का होतोय या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. माढा मतदारसंघातील निवडणूक ही हाय व्होल्टेज निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये यापूर्वी मोहिते पाटलांनी सगळ्यात सुरुवातीला स्वतःची उमेदवारी डिक्लेअर केलेली होती आणि त्या संदर्भात त्यांनी या मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुका वाईज त्यांनी आढावा बैठका, त्याचबरोबर विभागवार बैठका, तालुक्यातील कार्यकर्त्यांविषयीची जी चर्चा, ह्या सगळ्याची मांडणी गेल्या 8 महिन्यामध्ये त्यांनी केली होती. पण त्यांनी जेव्हा उमेदवारी डिक्लेअर केली होती त्यांची स्वतःची, तेव्हा ते भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून उमेदवारी आम्हाला मिळते अशा पद्धतीची त्यांची ती घोषणा होती. परंतु ती घोषणा किंवा ती चर्चा ही फक्त चर्चा राहिली आणि त्यांचा आत्मविश्वास किंवा या गोष्टी या ठिकाणी फोल ठरल्या आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी डिक्लेअर झाली. आणि त्यानंतर या मतदारसंघामध्ये अनेक अंगाने ही निवडणूक बदलत गेली. या निवडणुकीचे उमेदवार फिरत गेले आणि ते फिरण्यामधले बरीच कारणं आहेत, बरेच कंगोरे आहेत. आणि याच बाजूनं मोहिते पाटलांची उमेदवारी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी ही जाहीर होण्यासाठी वेळ होतो आहे. आता यासाठी आपण जेव्हा हा विचार करतो आहे तेव्हा थोडंसं वेगवेगळ्या अँगलनं आपण विचार करू. त्या अँगलमधला भाग पाहिला तर मोहिते पाटील यांच्या भोवतीच ही निवडणूक फिरते, जरी त्यांना उमेदवारी डिक्लेअर झालेली नसली तरीही. त्याचं कारण की जेव्हा मोहिते पाटलांची उमेदवारी नाकारली गेली आणि रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली गेली, त्यानंतर खरं तर भारतीय जनता पक्षाकडून या ठिकाणच्या बूथबांधणी किंवा बूथवर प्रचार दौरे याविषयी आखणी व्हायला हवी होती. त्या दृष्टीनं आघाडी घेणं गरजेचं होतं. पण आज तसं होताना दिसत नाही. तर भारतीय जनता पक्षाचे रणजित निंबाळकर उमेदवार हे मोहिते पाटलांची उमेदवारी कशी होऊ नये यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व ही मोहिते पाटलांची उमेदवारी डिक्लेअर होऊ नये या संदर्भातच प्रयत्नशील आहेत. त्याविषयी वेगवेगळ्या पद्धतीच्या बैठका, मग प्रशांत परिचारकांचं भेटणं असेल किंवा गिरीश महाजनांचं 2 वेळा त्यांच्याशी भेट होणं असेल किंवा वेगवेगळ्या छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या लेवलवर अंतर्गत ह्या सगळ्या बैठका आज सुरू आहेत. आणि हे मग का घडतं आहे तर त्या ठिकाणची सक्षम उमेदवारी ही मोहिते पाटलांची आहे, हेच यावरून अधोरेखित होतं आहे. आणि अधोरेखित होत असताना एका बाजूला सक्षम उमेदवारी अधोरेखित होते आहे आणि दुसऱ्या बाजूला ही उमेदवारी डिक्लेअर व्हायला वेळ होतो आहे. त्याचं कारणही तसंच आहे की सुरुवातीला मोहिते पाटलांनी उमेदवारी जेव्हा डिक्लेअर केली होती तेव्हा त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी डिक्लेअर केलेली होती स्वतःची. आणि आज त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणार आहोत आणि तुतारी ह्या चिन्हावर आपण लढणार आहोत. ही उमेदवारी जयसिंह मोहिते पाटील यांनी स्वतः डिक्लेअर केलेली आहे. संभाव्य पावलंही त्याच पद्धतीनं पडतात. त्यांच्या अंतर्गत त्याविषयीची बोलणी झालेलीही असतील. कारण एकंदरीत या मतदारसंघातल्या संपूर्ण जर हालचाली पाहिल्या तर ही पावलं किंवा ही चर्चा ही योग्य आहे किंवा ही चर्चा त्याच दृष्टीनं आहे असंच सध्या दिसतं आहे. या बाजूमध्ये एक गोष्ट आहे की जयसिंह मोहिते पाटलांकडून उमेदवारी जाहीर करणं असेल किंवा मोहिते पाटलांची उमेदवारी पवारांकडून उशिरा जाहीर करण्याचा प्रकार असेल तर हा थोडासा एक स्ट्रॅटेजीचा भाग असेल असं वाटतं आहे. त्याचं कारण एकच आहे की उमेदवारी जर लवकर डिक्लेअर झाली असती तर उमेदवारीत तुल्यबळता किंवा त्यानंतरची जी स्टेप असते की राजकारणामधले आरोप प्रत्यारोप आणि त्यानंतर प्रचार फेऱ्या याकडे हे निवडणूक गेली असती तर ती निवडणूक तशी न जाता आज फक्त ती माढा मतदारसंघाची निवडणूक ही मोहिते पाटील कुटुंबाच्या भोवती फिरते आणि ही फिरवणंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने योग्य वाटतं आहे आणि त्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस फाशी टाकतं आहे असं दिसतं आहे. त्याची एक पहिली बाजू म्हणून जर बघितलं तर पहिल्यांदा जेव्हा निवडणूक डिक्लेअर झाली तेव्हा पवारांनी एक सांगितलं होतं की माझं मोहिते पाटलांशी बोलणं झालेलं नाही पण मोहिते पाटलांशी भेट झाली आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. मोहिते पाटलांशी भेट झाली पण बोलणं झालं नाही हे पवारांचं वाक्य होतं. आणि पवारसाहेबांनी जेव्हा ह्या गोष्टी सांगितल्या त्यावेळेस मी महादेव जानकरांना शब्द दिलेला आहे हेही ते बोलायला विसरले नव्हते.
आणि त्यामुळं पूर्ण मतदारसंघामध्ये किंवा मोहिते पाटील जे समर्थक आहेत यांच्यामध्ये अस्वस्थता किंवा चर्चा घडून आल्या होत्या. या मतदारसंघामध्ये चर्चा घडून येणं किंवा राजकारणात एक भाग असतो की चर्चेत राहिलं पाहिजे, चर्चा असली पाहिजे आणि त्या चर्चेतनं मग उलटसुलट पर्याय किंवा ते मार्ग निघत असतात. अशा पद्धतीचे मार्ग काढण्यासाठीची जी काही एक बाजू असेल किंवा तो स्ट्रॅटेजीचा भाग असेल. आणि मग महादेव जानकरांच्या बाबतीत मग 2 दिवसच्या बातम्या आल्या. तिसऱ्या दिवशी नंतर महादेव जानकरांनी युतीमध्येच राहण्याचा निर्णय घेतला, कारण महादेव जानकर हे युतीमधून बाहेर पडणारच नव्हते हे जाणकार राजकारण्यांना बऱ्याचपैकी लक्षात येतं. परंतु ते काय पवारांच्या लक्षात येत नाही असं नाही, परंतु पवारांनीही त्या विषयानं टाकलेली ती गुंगलीच असावी हे नक्की आहे. कारण आज ते दिसतंय, कारण पवार त्यानंतर कुठंच चलबिचल नाहीत, तर ते त्यांच्या रुटीन कार्यक्रमामध्ये माढा मतदारसंघाच्या किंवा सातारा मतदारसंघामध्ये ते होते. तर त्यामध्ये माढा मतदारसंघातली एकाही शब्दानं चर्चा नाही. अगदी माढा मतदारसंघातल्या उमेदवारी मागणारे विजयसिंह जगताप जरी उमेदवारी मागत असले, फिरत असले, तरीही त्यांनाही उमेदवारी त्यांनी दिलेली नाही किंवा इथल्या कुठल्याच कार्यकर्त्याला, जे पवारांच्या जवळ आहेत त्या कुठल्याच कार्यकर्त्याला त्यांनी ही उमेदवारी कोणाला द्यायची आहे ही बोललेले नाहीत. याचाच अर्थ ही उमेदवारी निश्चितपणे मोहिते पाटलांच्या दृष्टीने डिटेक्ट होते. कारण पवारांकडून गुंगली गुप्त राहणं आणि मोहिते पाटलांकडून ती ओपन करणं याचाच अर्थ ती दिशा फायनल होते. परंतु ही दिशा फायनल झाल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये किंवा मोहिते पाटील विरोधकामध्ये जी चलविचल आहे ती खूप मोठी आहे. कारण ही निवडणूक ही हाय व्होल्टेज होती, ही विरोधकांनाही चांगली जाणीव आहे. आणि मग ही जर निवडणूक ह्या सगळ्या गोष्टीनं जर विचारात घेतली तर आज मोहिते पाटलांची निवडणूक डिक्लेरेशन, उमेदवारी डिक्लेअर याला जो वेळ लागतोय तो नक्कीच मोहिते पाटलाच्या दृष्टीनंही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही दृष्टीनं थोडीफार फायद्याची आणि त्या दृष्टीनं एक सक्षम राजकारण्याच्या अनुभूतीची निवडणूक आहे असं वाटतंय. कारण मोहिते पाटील हे काय असे कॉमनली घराणं नाही, तर ते राजकारणातलं मुरब्बी आणि सक्षम घराणं आहे. त्यांनी आत्तापर्यंत 6-7 फेऱ्या या मतदारसंघामध्ये पूर्ण केलेल्या आहेत. आजही मोहिते पाटलांच्या प्रत्येक गावात, प्रत्येक वाडी वस्तीवर दौरे, बैठका, विचारविनिमय बैठका ह्या सगळ्या सुरू आहेत. आणि त्यातून त्यांनी त्या ठिकाणची परिस्थिती, मग त्या भागातली परिस्थिती, तिथं कुठं काय करावं लागेल याविषयीची यंत्रणा उभा करण्यासाठी काय करावं लागेल याविषयी आढावा बैठक आणि त्याविषयीचं स्क्रुटिन ते तयार करण्यामध्ये आजही बिजी आहेत. परंतु ते कुठंही चलबिचल करताना किंवा थांबण्यासाठी दिसत नाही. परंतु लोकांमध्ये ही चर्चा आहे. सामान्य लोकांना एक बाजू वाटते की मोहिते पाटील उभारणार नाहीत, भारतीय जनता पक्षाला मदत करतील, भारतीय जनता पक्षाच्या ED CBIच्या पाठिंबातून त्यांना दबाव आहे असंही म्हणलं जातं आहे. तर खरं तर त्या दबावाविषयीचा भाग जर बघितला तर ज्या विषयी बोललं जातं आहे तिथं कुठंच त्या गोष्टीला तार्किक अर्थ नाही. कारण मोहिते पाटील या सक्षम घराण्याविषयी नक्कीच ED CBIचा वापर भारतीय जनता पक्षाकडून करून चालणार नाही. तर त्याचा खूप मोठा इफेक्ट पश्चिम महाराष्ट्रावर होईल. कारण एकच आहे की मोहिते पाटलांच्या विरोधक म्हणून जाण्यामुळं किंवा विरोधात उमेदवारी जाहीर होण्यामुळं एकतरी 3-4 मतदारसंघामध्ये त्याचे इफेक्ट येत आहेत. हे सगळं जाणवत असताना, हे सगळं होत असताना मोहिते पाटलांची उमेदवारी डिक्लेअर होण्यामागं नेतृत्व म्हणून पवारांच्याकडून एक गोष्ट असू शकते की ही उमेदवारी चर्चेत राहिली पाहिजे. आणि फक्त बारामतीची उमेदवारी जाहीर झालेली आहे या ठिकाणी जर पाहिलं तर, पण बारामतीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माढा आणि सातारा अजून गुलतस्याचं आहे. कारण माढ्यामध्ये ही उमेदवारी डिक्लेअर नाही आणि साताऱ्यामध्येही नाही. तीच उमेदवारी सोलापूरमध्ये उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडायला सुरुवात झाली आणि निवडणुकीची ही उमेदवारी ही पुढच्या टप्प्यामध्ये गेली. सोलापूर मतदारसंघातली उमेदवारी ही पुढच्या स्टेजमध्ये गेली निवडणुकीच्या. कारण तिथं आयडेंटिटी झालेलं आहे की निवडणुकीमध्ये सोलापूर मतदारसंघात काँग्रेस पक्षाचाही उमेदवार फायनल झाला आहे आणि भारतीय जनता पक्षाचाही उमेदवार फायनल झाला आहे. त्यामधले आता लोक बरोबरी किंवा त्या ठिकाणचे कमी जास्त दुवे हे शोधायला सुरुवात झालेली आहे. त्या पद्धतीनं माढ्याची निवडणूक ही आजही चाचपटत चालली. लोकांमध्ये तर्कवितर्काची निवडणूक सुरू आहे की असं झालं तर मोहिते पाटील उभारणारच नाहीत. काही लोकांचा दावा आहे, काही लोकांचं म्हणणं आहे की मोहिते पाटील उभारणार असा दावा आहे. त्याचबरोबर जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत त्यांची प्रचारामध्ये आघाडी नाही किंवा प्रचारामध्ये कुठेही यंत्रणा लागलेली दिसत नाही. गावभेट दौरे असतील, विभागवार दौरे असतील, गाववार दौरे असतील, फक्त मोहिते पाटलांचं काय होतंय याच विषयावर ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किंवा मोहिते पाटील विरोधक किंवा भारतीय जनता पक्षाचं राज्य लेवलचं नेतृत्व लक्ष ठेवून आहे.
आणि हे असंच बहुतेक यांना उद्याच्या निवडणुकीचं अर्ज भरण्याची मुदत ही 11 तारीख आहे आणि त्याच्या अगोदर 11 तारखेच्या अगोदर जी काही स्पेस निर्माण करायची असते किंवा वातावरण निर्मिती ठेवायची असती ती वातावरण निर्मिती करण्याचं काम सध्या असं गुलदस्त्यात ठेवून सुरू आहे का, ही एक बाजू येते. आणि मोहिते पाटील हे कुटुंब हे साधं कुटुंब नाही, तर त्याच्यामध्ये इफेक्ट येणारा त्यांच्यावर राजकारणाचा किंवा त्यांना निवडणुकीचा अनुभव आहे. त्या अनुभवाच्या बरोबरीनं ही निवडणूक ते पुढं नेताना दिसत आहेत आणि ते सक्षमतेनं. पण मोहिते पाटलाकडून एक दावा होतो आहे की ही निवडणूक मोहिते पाटील लढणार असं मोहिते पाटील कुटुंबियांकडून सांगितलं जातं आहे. त्याच्यामध्ये अंतर्गत 1-2 बाजू असू शकतात. कारण रणजितसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि रणजितसिंह मोहिते पाटील जर या निवडणुकीमध्ये येणार नसतील आणि मोहिते पाटील अख्खं कुटुंब, आता रणजितसिंह मोहिते पाटील नसतील तर विजयसिंह मोहिते पाटलांच्या सह सगळ्यांना या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीची तुतारी हातात घेऊन ही निवडणूक लढताना नक्की परिणाम काय होतील. कारण याच्यामध्ये दुसरी एक बाजू असू शकते की मोहिते पाटलाच्या कुटुंबामध्ये 2 बाजूला 2 प्रवाह असणं हे मोहिते पाटलाच्या दृष्टीनं योग्य राहणार नाहीत. कारण आज मोहिते पाटलांना लढताना एकसंगतेनं लढावं लागणार आहे. याचाही चर्चा त्यांच्या कुटुंबिक अंतर्गत होत असावी आणि त्यानंतर मग निर्णय काय घ्यायचा या दृष्टीनंही प्रयत्न केले जात असाल. आणि नक्की मोहिते पाटलांच्या चालीवर किंवा मोहिते पाटलांच्या पावलावर सगळेच पक्ष लक्ष ठेवून आहेत आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हेही त्याच ताकदीनं लक्ष ठेवून आणि आयडेंटिफिकेशन आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पवारांकडून याच्यावर कुठलेही शब्द किंवा कुठलेही संकेत दिले जात नाहीत. याचाच अर्थ पवाराच्या आजच्या चालीमध्ये संकेत दिले जात नाहीत याचाच अर्थ ह्यांचं अंडरस्टँडिंग आहे. आणि हे अंडरस्टँडिंग जेव्हा चालू होईल पुढल्या काळामध्ये मग 1-2-3 दिवसामध्ये याच्यामध्ये आयडेंटिटी होईल आणि नक्कीच मोहिते पाटलांच्या निवडणुकीची दिशा फायनल होईल. आणि नक्कीच एक गोष्ट आहे की मोहिते पाटलांना आता निवडणूक लढणं ही अपरिहार्यता आहे. कारण निवडणूक जर नाही लढले तर मोहिते पाटलांचं राजकारणातली एक्झिट होईल आणि मोहिते पाटलांना राजकीय एक्झिट परवडणारी नाही. कारण आज त्यांचं घराणं 3 पिढ्यापासूनचं महाराष्ट्रातलं सक्षम राजकारणी म्हणून येत आहे आणि त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जर त्यांना उद्याच्या काळामध्ये टिकायचं असेल किंवा माढा मतदारसंघामध्ये टिकायचं असेल, माळशिरस तालुक्यातली जर त्यांची राजकीय गणितं जर बसवायची असतील तर त्यांनी जाहीर केलेली उमेदवारी किंवा त्यांनी जाहीर केलेली त्यांची लोकसभेची उमेदवारी ही त्यांना लढवावीच लागेल ॲट एनी कॉस्ट. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कारण हे कधीच तेही नाकारू शकत नाहीत आणि आपणही नाकारू शकत नाही किंवा सामान्य माणूसही नाकारू शकत नाही. आणि या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं विवेचन आणि विचार हे नक्कीच मोहिते पाटील त्या ठिकाणी करणार आहेत. ही सगळ्यांचीच चर्चा आहे, तशीच चर्चा लोकांमध्ये आहे आणि त्या लोकांकडूनही ती चर्चा होत असताना माढा मतदारसंघाचं गणित हे ढवळलं जात आहे. या माढा मतदारसंघातल्या मोहिते पाटलांची जी उमेदवारी आहे ही त्यांना निवडणंच किंवा निवडणूक लढवणंच गरजेचं आहे. हे जसं सत्य आहे तशी उद्याच्या काळामध्ये माढा मतदारसंघामध्ये त्यांना ही निवडणूक लढवून जिंकणंही महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे किंवा माढा मतदारसंघाचा कॉन्फिडन्स त्यांनी लोकांना दिलेला आहे, दाखवलेला आहे. हे सगळं करत असताना मोहिते पाटलांना हे सगळी पावलं टाकत असताना मजबूत पावलं टाकावं लागणार आहेत. आणि ही मजबूत पावलं टाकत असताना मोहिते पाटलांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांची उमेदवारी जेव्हा डिक्लेअर होईल किंवा जाहीर होईल त्यानंतरची पावलं वेगानं पडली जाणार आहेत. त्या वेगानं पडलेल्या पावलामध्ये मोहिते पाटील समर्थक आणि विरोधक याच्यामध्ये मोहिते पाटलांना खूप मोठं या ठिकाणच्या प्रचार दौऱ्याचं नियोजन असेल किंवा इथले जे प्रश्न आहेत ते प्रश्न या गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही कशा पद्धतीनं हँडल केलेत हेही सांगावं लागेल. त्याचबरोबर विकासाच्या मुद्द्यावर बोलावं लागेल आणि भारतीय जनता पक्षामध्ये आमची घुसमट का होते किंवा त्यांनी आम्हाला काय विश्वास दिला होता आणि काय बदल दिला याही गोष्टी सांगाव्या लागतील. तरच ते लोकांना समजणार आहे. आणि तीच एकरूपता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाल्यानंतर माळशिरस मतदारसंघ हा त्यांचा पॉकेट आहे की या मतदारसंघामध्ये गेल्या 30, 40, 50 वर्षामध्ये त्यांनी जी कामं केलेली आहेत, आता ती कामं वेगवेगळी आहेत. खूप मोठी त्यांची तिथं बिल्डिंग आहे, तर त्या बिल्डिंगला या ठिकाणी चालवणं आणि ती बिल्डिंग अबाधित ठेवणं हे गरजेचं आहे. कारण मोहिते पाटलांना निवडून जर भविष्यात यायचं असेल तर जेवढं म्हणून माळशिरसमध्ये लिडिंग होईल त्याच लिडिंगच्या जीवावर मोहिते पाटलांची उद्याची यशस्वी खासदारकी असणार आहे. आणि ते त्यांना सोपं आहे, परंतु ते त्याची बांधणी करावी लागणार आहे. ते त्यांचे अनुभवी आहेतच. पण या ठिकाणी मोहिते पाटलांना
माळशिरस मतदारसंघामध्ये विरोधक ही सोबत घेऊन, समर्थक ही सोबत घेऊन हे सगळं आराखडा बांधून पुढं निघावं लागणार आहे आणि ह्याची वेगवान पावलं जेव्हा उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर पडणार आहेत. कारण माळशिरस जर मतदारसंघ सोडला तर माढा असेल, करमाळा असेल, सांगोला असेल किंवा फलटण असेल, मानखटाव असेल, या सगळ्या मतदारसंघातील विद्यमान आमदार हे मोहिते पाटलांच्या विरोधात आहेत. ते भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहेत, निंबाळकरांच्या सोबत आहेत. ह्या निंबाळकरांच्या सोबत असताना ही निवडणूक लढताना निंबाळकरांना याचा जो बेनिफिट आहे तो बेनिफिट मिळणारच आहे. परंतु या ठिकाणची जी सेकंड फळी आहे, दुसरी फळी आहे, ती मोहिते पाटलांबरोबर आहे. मोहिते पाटलांच्या प्रत्येक मतदारसंघातला कार्यकर्ता हा त्यांचा कार्यकर्ता आहे, तोही त्यांच्याबरोबर असणार आहे आणि म्हणून ही निवडणूक ही त्या ठिकाणी तुल्यबळ होणार आहे. ती निवडणूक यशस्वीतेकडे नेण्यासाठी त्यांना याचा सगळा डाटा आणि ह्याची बांधणी ही नक्कीच करावी लागेल. आणि ही बांधणी केल्यानंतर मोहिते पाटलांना या जी मिळणारे 10-15 दिवस आहेत त्यामध्ये शत्रूंना सावध करणे किंवा विरोधकाला सावध करण्यापेक्षा आजच ती निवडणूक थोडीशी लेट डिक्लेअर करून ही सगळी बांधणी तयार करण्याचं काम सध्या मोहिते पाटलांवर सुरू असलेलं दिसतंय. तर त्यानंतर रणांगणामध्ये जेव्हा येणाऱ्या 10 दिवसामध्ये 11 तारखेनंतर 19 तारीख किंवा 24 तारखेपर्यंत जे काही सगळं 10-12 दिवस मिळणार आहेत त्यामध्ये जवळपास 600-650 गावं या मतदारसंघामध्ये आहेत. त्याचे विभागवार गाववार बैठका घेणं आणि ते सगळी यंत्रणा राबवणं ही आत्ताच्या शेवटच्या विनिंगमधले जेवळ असते. कुरुक्षेत्रावरचा भाग आपण जो म्हणतो तो राबवताना त्यांना यशस्वी कसं व्हायचं हे त्यांच्याकडे स्ट्रॅटेजिकल आहे. स्ट्रॅटेजिकल गेल्या वेळी त्यांनी वापरलं, म्हणूनच रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार होऊ शकले. आता जर का त्यांनी ते स्ट्रॅटेजिकल वापरत असताना रणजितसिंह नाईक निंबाळकरांकडे ते स्ट्रॅटेजिकल नाही. जरी आमदार असले, जरी त्यांचे कार्यकर्ते असले तर ते त्या पहिल्या फळीतले कार्यकर्ते आहेत आणि त्यांची वापरण्याची किंवा चालण्याची पद्धत वेगळी आहे. अगदीच गेल्या वेळेस जर बघितलं तर बाकी सगळ्या मतदारसंघामध्ये खूप मोठं लीड न मिळता अगदी रणजितसिंह निंबाळकरांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा लीड जास्त मिळालेलं नाही. परंतु विक्रमी लीड म्हणजे जवळपास 87,000 मतांना निवडून येण्याचं लीड माळशिरस मतदारसंघामध्ये मिळालं. त्याचं कारण एकच आहे की मोहिते पाटलांच्यामुळंच ते मिळालं, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग मोहिते पाटलांना ही आता त्या निवडणुकीपेक्षा दुप्पट ताकदीनं ही निवडणूक लढावी लागणार आहे. कारण एक तरी मोहिते पाटील पुन्हा पक्ष बदलत आहेत, दुसरी बाजू आहे की मोहिते पाटलांनी पक्ष बदलला तर का बदलला याविषयीची विवेचन त्यांना द्यावं लागणार आहे, विश्लेषण त्यांना द्यावं लागणार आहे. ते त्यांनी यापूर्वी दिलेलं आहे, परंतु ते निवडणुकीमध्ये द्यावं लागणार आहे, आरोप प्रत्यारोपाच्या फैरीमध्ये. त्याचबरोबर या ठिकाणी सरकार विरोधाचा फायदा, मोहिते पाटलांना फायदा काय होतोय तर लोकांच्यामध्ये, शेतकऱ्यांमध्ये असलेली सरकारच्या विषयीचा असंतोष, मराठा आरक्षणाचा मुद्दा, धनगर आरक्षणाचा मुद्दा, हे मुद्देही मोहिते पाटलांच्या पत्त्यावर पडणार आहेत. त्याचबरोबर मोहिते पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेसचा जो काही एक बेनिफिट आहे यापूर्वीही झालेला आणि आत्ताही झालेला. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोहिते पाटलांना यापूर्वीची वागणूक भारतीय जनता पक्षापेक्षा सन्मानाचीच मिळाली होती, हे सत्य आहे. कारण एकच गोष्ट होती की सोलापूर जिल्ह्यामध्ये जर का कुठलीही निवडणूक असेल, मग ती लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असू द्या, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवारांनी स्वतः वैयक्तिक कुठल्याही नेतृत्वाकडून हा उमेदवार द्या, आमचा उमेदवार हा म्हणून कधीही सांगितलेलं नाही. तर त्या उमेदवार फक्त लोकसभेचाच उमेदवार डिक्लेअर व्हायचा. विधानसभेचे बी फॉर्म माळशिरस मतदारसंघातले मोहिते पाटलाकडे दिले जायचे आणि त्यावर त्याला उमेदवार ठरवायचे. तीच बरोबर उलटी भूमिका भारतीय जनता पक्षाने मोहिते पाटलांविषयी घेतली आणि याचा राग लोकांच्या मनामध्ये नक्की आहे. कारण फक्त मोहिते पाटलांना वापरून घेतलंय असं सर्वसामान्य माणसांचं, मोहिते पाटील हितचिंतकांचं मत आहे. आणि त्याचा मतपेटीमध्ये जे रूपांतर होणार आहे त्यासाठी प्रयत्नही मोहिते पाटलांना करावे लागणार आहेत आणि त्या दृष्टीने ते करतायत. तर अशी सगळी या मतदारसंघामधली विवेचनात्मक परिस्थिती आहे. तर भविष्यामध्ये आता उद्या 2 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये काय काय होतंय हे आपण पाहूयाच. तुर्तास हे आपले एक अंदाज आहेत, आराखडे आहेत, राजकीय जे पावलं पडत आहेत त्याविषयी आपण याविषयीची अंदाज बांधून आजची आपण ही मुलाखत दिलेली आहे. भविष्यात ज्या पद्धतीची पावलं पडतील त्या पद्धतीनं वेळोवेळी आपण या विषयावर विश्लेषणात्मक बोलत जाऊ, यावर सखोल चर्चा करू.